परिसरापर्यंत पाऊस पोहोचत नाहीये आणि काल आपण पाहिलेलं आहे क्वार्टर फायनलची मॅच असू द्या आज पण देखील आपल्याला ते बघायला मिळणार आहे. क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये जे दोन संघ पोहोचणार आहेत हो आणि इथे मात्र आपण पाहतोय विकेट आहे की आपण पाहिलेलं आहे की तब्बल 10,000 लिटरचा टँकर पाण्याचा टँकर हा मात्र या स्पर्धेमध्ये आपण उपलब्ध केलेला आहे की दिवसभर विकेटवरती पाणी गोलंदाजीचा जो एंड आहे त्या एंडवरती पाणी आपल्याला बघायला मिळेल. आणि आज शेवटची क्वार्टर फायनलची जी मॅच असेल त्या मॅच मध्ये 24 म्हणजे नाही 11 खेळाडू यांना आंघोळ घातली जाईल म्हणजे त्याला ओलं केलं जाईल आणि प्लस मैदानामध्ये जे दोन पंच आहेत त्यांनाही आंघोळ घातली जाणार आहे. आंघोळ घालायची म्हणजे काय त्यांना आणि मला वाटतं आपण पाहतोय तिथे अमर सरांची जास्तच काळजी आहे मला वाटतं आमच्या देवरुडकरांना. त्यामुळे त्यांनी संभवाने सांगितलं की कमीत कमी 5,000 लिटर फक्त अमर सरांसाठी स्पेशल ठेवलेलं आहे. जाऊया मॅच कडे. न्यू बॅटर सोन्या. हो यावेळी मैदानाच्या आतमध्ये वेग दाखवला शुभम कदमने देखील. पहिल्या बॉल वरती विकेट आली दुसरा चेंडू डॉट. आज सकाळपासून आपण पाहिलं गेलं तर निश्चितपणे आमचे सोनूबाई वाल्मिकी मोहन भोत आणि त्यांचा संपूर्ण हा मित्रपरिवार मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर आमचे शेखरजी लोणकर हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचंही मात्र स्वागत आहे. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू परंतु यावेळी पहा मैदानाच्या आतमध्ये चेंडू पुन्हा एकदा डॉट. स्कोर कार्ड वरती धावफलक जर आपण इथे पाहिलं गेलं तर 37 धावा आहेत. 3 चेंडू टाकले शुभम कदमने एकही धाव मात्र त्याने खर्च केलेली नाहीये. मोठा स्ट्रोक सोन्याच्या बॅट मधून मिड विकेटला परंतु क्षेत्ररक्षक तिथे शोधून काढलाय. अक्षय यवतने कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये. विकेटचं पतन. तर मॅच कडे आपण पाहतोय पुन्हा जाऊया तुम्हाला घेऊन जातोय. 4 चेंडू टाकले आतापर्यंत शुभम कदमने 2 विकेट आतापर्यंत त्याने मात्र मिळवलेले आहेत. ओ पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. राम यादव चेंडू पर्यंत पोहोचला चेंडू हातामध्ये आला नाही आणि तिथेच जर आपण बघितलं गेलं ऋषिकेश नवीन बॅटर पहिल्याच बॉलवरती सिंगल येताना आपल्याला बघायला मिळाली. शुभम कदम आतापर्यंत 5 चेंडू त्याने टाकलेले 5 चेंडू मध्ये फक्त 1 धाव त्याने दिलेली आहे आणि मला वाटतं काल देखील बऱ्याचशा रील्स शुभमच्या आपल्याला बघायला मिळाल्या. चांगले स्ट्रोक त्याने दाखवलेले आहेत. आज बघायचं आहे पुन्हा एकदा घरच्या संघामध्ये तो खेळतोय. पुन्हा एकदा वेग होता या चेंडूमध्ये आणि निश्चितप्रमाणे टाळ्यांचा कडकडाट होईल तिथे शुभम कदमसाठी. अवघ्या 1 धाव मात्र त्याने खर्च केली. 2 विकेट मिळवला शुभम कदमने. काय गोलंदाजी केली आहे शुभम. वा अफलातून कामगिरी.